आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्याची विस्तृत अधिसूचना तात्काळ जारी करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसह इतर 17 मागण्यांसाठी सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आज दिनांक 21 पासून बेमुदत संपावर गेले आहेत। त्यांच्या या संपामुळे शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता, नागरिकांच्या कामांचाही खोळंबा झाला, त्यांना विनाकारण चक्राही माराव्या लागल्या। एकूणच या संपाबाबत अधिक माहिती देत आहेत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जालना जिल्ह्याचे सरचिटणीस याह्या पठाण। एकूण 18 प्रलंबित मागण्यांसाठी आज राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेमार्फत पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये बेमुदत संपाची हाक दिलेली आहे। यामध्ये जालना जिल्ह्यातील जवळपास 90% राज्य शासकीय कर्मचारी संपात सहभागी आहे आणि प्रलंबित मागण्यांपैकी मुख्य मागणी ही आहे की राज्याची जी सुधारित पेन्शन योजना आहे ती लागू 2023मध्ये शासनाने आश्वासन दिलं होतं की ती लागू करण्यात येईल, पण त्याची नियमावली आतापर्यंत जाहीर झालेली नाही, रूल्स अँड रेग्युलेशन जाहीर झालेली नाही। त्यामुळं कर्मचारी संभ्रमात आहे, तर ते लवकरात लवकर ती नियमावली जाहीर व्हावी आणि इतर प्रलंबित जे 18 मागण्या आहेत कर्मचारी संघटनांची, तर त्यासाठी हे संप पुकारण्यात आलेला आहे। सर, तुमच्या संपामुळे सर्वसामान्य जनता भरडल्या जात आहे, त्यांना विनाकारण चक्रा मारावं लागत आहेत, कार्यालयात कोणी भेटत नाहीये, याबद्दल तुमचं काय मत आहे? यासाठी आम्ही 2-4 पहिल्यापासून सर्व पेपरमध्ये आणि मीडियाद्वारे प्रसिद्धी दिलेली आहे की 21 तारखेपासून संप होणार आहे आणि ज्या जनतेचे प्रश्न हे होत आहेत तर त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि जेव्हा पण हे संप मागे होईल तेव्हा जास्त काम करून तर सर्व कर्मचारी नक्कीच सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतील। किती दिवस चालेल, काही अंदाज आहे संपाचा? कसं असणार आहे पुढचं पाऊल तुमचं? सध्या तरी बेमुदत संप आहे, लवकरात लवकर शासनाने चर्चा केली तर संपातून मागं घेण्याचा निर्णय राज्य संघटना घेईल। साधारण आता किती कर्मचारी संपावर गेले तुमच्या जिल्ह्यातील? जिल्ह्यातील जवळपास 90% राज्य सरकारी कर्मचारी संपावर आहे।